महापालिका क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या 592 कोटींच्या पूर नियंत्रण प्रकल्पावरून विरोधी पक्ष नेत्यांनी थेट भाजप नेत्यांवर टक्केवारीचा आरोप केल्याने महासभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला। भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले। भाजपकडून जय श्रीराम, भाजपचा विजय असो, तर काँग्रेसकडून नहीं चलेगी, टक्केवारी नहीं चलेगी अशा घोषणा दिल्याने वातावरण चांगलंच तापलंय। महापौर आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकमेकांवर आरोप करत टक्केवारीच्या वादात शिवसेना नेते राजेश क्षीरसागर आणि काँग्रेस नेते खासदार विशाल पाटील यांना गोवलं। 592 कोटींच्या प्रकल्पावरून महापालिकेची विशेष महासभा घेण्यात आली होती। ही सभा महापौर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। महासभेच्या सुरुवातीपासूनच अनेक नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं। दर मान्यतेचा विषय स्थायी समितीसमोर न आणता परस्पर कार्यारंभ आदेश देण्याच्या हालचाली शासन स्तरावरून सुरू आहेत। पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी केला। तर महापालिकेचे अधिनियम बाजूला ठेवून प्रशासन हा प्रकल्प राबवत आहे, यातून महासभा स्थायी समितीला का वगळत आहे? प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का, असा प्रश्न संतोष पाटील यांनी उपस्थित केला। काँग्रेसकडून मंगेश चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, संजय मेंढे, फिरोज पठाण, मयूर पाटील, बिल्किस बुजरुक, सलमा शिकलगार यांच्यासह अन्य नगरसेवक, तर भाजपकडून सभागृह नेते संदीप आवटी, निरंजन आवटी, विश्वजित पाटील, दरिबा बंटकर, लक्ष्मण नवलाई, रोहिणी पाटील, योगिता राठोड, केदार खाडीलकर, मोहन वाटवे, प्रकाश पाटील आणि अन्य नगरसेवक घोषणाबाजीत आघाडीवर होते। एकमेकांच्या पक्षाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। विरोधी पक्षनेते जोपर्यंत माफी मागणार नाहीत तोपर्यंत महासभेचं कामकाज सुरू होणार नाही। टक्केवारीचे पुरावे आहेत का, असा सवालही महापौरांनी केला। त्यावर होय, पुरावे घेऊन आलोय, असं चव्हाण म्हणाले। आज विशेष महासभा MRDP जो प्रकल्प शासनानं मंजूर करून महानगरपालिकेकडे पाठवलेला आहे, त्याच्या संदर्भात शंका कुशंका स्टँडिंगच्या काही सदस्यांनी दिलेले विशेष महासभेसंदर्भातील पत्र लक्षात घेऊन आज आम्ही विशेष महासभा आयोजित केली होती। त्यामध्ये सर्व पक्षाच्या सदस्यांचं आम्ही मत जाणून घेतलेलं आहे आणि त्यानुसार आज सर्व त्रुटी त्यात काय राहिल्या असतील तर त्या त्रुटी पूर्ण करून त्याची वर्क ऑर्डर देण्याचे आदेश आज आयुक्त महापात्रा मॅडम यांना आम्ही दिलेले आहे। त्या पद्धतीचाच आम्ही ठराव येत्या काही दिवसात करून देणार आहे। त्या MRDP संदर्भातील काही शंका कुशंका उपस्थित करत असतानाच काही पक्षांतर्गत आरोप झालेले आहेत, तर त्या आरोपांचं सुद्धा खंडन करून आम्ही त्याची पटलावरून काढून सांगण्याचे आदेश ते सुद्धा दिलेले आहेत। विरोधी पक्ष नेत्यांनी गंभीर जो आरोप केला आहे तो आम्ही काही त्याला गंभीर मानत नाही। त्यांच्या दृष्टीनं ती एक स्टंटबाजी असेल किंवा त्यांना माध्यमांच्या समोर काही येऊन प्रसिद्धीसाठी त्यांनी केलेलं एक गोष्ट वाटते, पण तसे आरोप करत असताना विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा जाण ठेवली पाहिजे की आपण सुद्धा कुठल्या तरी पक्षाचं नेतृत्व करतोय, कुठल्या तरी पक्षातनं आपण सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे। आपल्यासुद्धा पक्षावर असे बेछूट आरोप, बिनबुडाचे आरोप होऊ शकतात, तर असे करू नये अशी मला त्यांना विनंती। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने MRDP प्रकल्प राबवत असताना त्या प्रकल्पासंदर्भात स्टँडिंग समितीच्या सदस्यांनी आयुक्तांकडे मागणी केली होती की MRDP संदर्भात विशेष महासभा व्हावी। त्या अनुषंगानं आज महासभा चालू असताना सत्ताधारी पक्षातील नगरसेवक असू देत, राष्ट्रवादीचे नगरसेवक असू देत आणि काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, हे सर्व नगरसेवक ह्या DPR संदर्भात काही मुद्दे प्रशासनाला विचारत असताना, मुद्दे उपस्थित करत असताना प्रशासन कुठं चुकलंय, कोणत्या प्रकारच्या चुका प्रशासनाकडून झाल्या आहेत, ह्यावर चर्चा होत असताना विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही सभागृहात मुद्दे मांडत असताना काही भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। तर ह्या मागचा हेतू हाच होता की गोंधळ घालायचं आणि सभा कुठं तर गुंडाळायची आणि कसा चुकीच्या पद्धतीनं आणलेला प्रस्ताव, चुकीच्या पद्धतीनं MRDPचा आणलेला हा प्रकल्प सभा गुंडाळून पुढं नेण्याचा प्रयत्न आज भाजपचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हाणून पाडला आहे। प्रशासनाशी बोलत असताना ज्या पद्धतीनं ह्या MRDPचा प्रोजेक्ट होत असताना ठेकेदार हा कुठं ठरला जातो वरती आणि त्याची निविदा प्रक्रिया राबवणं काम महापालिका केली आणि त्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याचं काम वरच्या लेवलनं हे चुकीच्या पद्धतीनं चाललं आहे। तर आमचा ह्या माध्यमातून एवढाच प्रश्न होता की वरचे सत्ताधारी हा फक्त प्रोजेक्ट टक्केवारीसाठी आणलाय का
हा विचारण्याचं काम आज आम्ही सभागृहाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना केलं आहे.